हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण कोथिंबीर वडी। त्यासाठी सर्वात अगोदर थोडा मसाला तयार करून घेऊ आपण। अद्रक, लसूण, हिरवी मिरची, 1 चम्मच धणे आणि थोडंसं जिरं टाकून आपण वाटून घेऊया। पेस्ट बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि 1 पाव सांबार घेतला आणि छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घेतला, चिरून घेतला आणि त्यामध्ये आता आपण वाटण टाकून राहिलेलो आहोत। आणि आता चवीनुसार तिखट, मीठ, हळद टाकायची आहे आणि थोडीशी तीळ टाकणार आहोत आपण। तुम्ही थोडंसं ओवा पण टाकू शकता आणि गरम मसाला जर आवडत असेल तर तो पण टाकू शकता। आणि छान कुचकरून घ्यायचा आहे मसाला। सांबारामध्ये सगळं छान साहित्य कुचकरून घ्यायचं आणि थोडं थोडं करून 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 मोठी वाटी भरून आपण बेसन घेतलेलं आहे। बेसन थोडं थोडं करून टाकायचं आहे, आवश्यकतेनुसार बेसन वापरायचं आहे। छान मिक्स करायचं आहे, जेवढं बेसन त्यामध्ये लागतं तेवढंच टाकायचं आहे। आणि या पद्धतीने आपण कुचकरून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी थोडंसं 1 किंवा 2 चम्मच पाणी टाकायचं आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। छान मिक्स करता करता त्यालाच पाणी छान सुटते आणि जेवढं बेसन त्याच्यामध्ये मावेल तेवढंच टाकायचं आहे आपल्याला। आणि या पद्धतीने छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे आणि असं रोल बनवून पण तुम्ही स्टीम करू शकता। आता आपल्याला स्टीम करायचं आहे। तयार आहे आपलं मिश्रण। तर या पद्धतीने तुम्ही गोळा करून गोल राऊंड करून पण तुम्ही स्टीम करू शकता, पण आपण थापून घेणार आहोत। स्टीमरची प्लेट घेतली, त्याला थोडंसं तेल लावलं आणि या पद्धतीने आपण थापून घ्यायचं आहे स्टीमरच्या प्लेटमध्ये। छान दाबून असं सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि स्टीमरमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे 10 ते 15 मिनिटं आपण स्टीम करून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर आपण चेक करायचं आहे। बघा, चाकू किंवा एखादी टूथपिक टाकून ती क्लिअर आली की चेक करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपण तर आपली कोथिंबीर वडी ही स्टीम झालेली आहे। काढून घ्यायचं आणि थोडं 5 मिनिटं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा वड्या पाडून घ्यायच्या। चाकूनी कापून सर्व वड्या पाडून घ्यायच्या। किती मस्त छान वड्या झालेल्या आहेत तयार आपल्या। तर आता याला आपण फ्राय करून घेऊया। तर मी तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती आपण छान कुरकुरीत अशा वड्या तळून घ्यायच्या आहे आणि छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहे। बघा किती छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे। अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहे आणि मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे, फुल गॅसवर नाही तळायचं आहे। आतून छान तळल्या गेल्या पाहिजे म्हणून मध्यम गॅसवरच तळायचं आहे। आणि आता आपण काढून घेणार आहोत। या पद्धतीने कुरकुरीत छान तळून घ्यायचे आहे। तयार आहे आपली कोथिंबीर वडी। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।